श्री स्वामी समर्थ स्वामी विचार वर्तणूक भाग 2. आज आपण स्वामींचे वर्तणुकीविषयीचे विचार या व्हिडिओमधून पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ महाराजांचे वर्तणुकीवरील विचार. वर्तणुकीत सत्य, प्रेम आणि करुणा असेल तर आयुष्य सुगंधित होते. म्हणजे आपली वर्तणूक ही सत्य म्हणजे खरी असायला हवी. आपल्या वागणुकीत प्रेम, करुणा, दया असायला हवी, तर आपले जीवन हे सुगंधित होते. म्हणजे आपले जीवन सुखमय, आनंदी आणि समाधानकारक होते. दुसऱ्यांशी जसं वागाल तसंच फळ तुम्हाला परत मिळतं. म्हणजे आपली वागणूक ज्या पद्धतीची असेल आपणाला तसेच फळ मिळत असते. आपण इतरांशी चांगले वागलो तर इतर लोकही आपल्याशी चांगलं वागतील आणि आपण इतरांशी वाईट वागलो तर ते लोक देखील आपल्याबरोबर वाईटच वागतील. म्हणजे जसे कर्म तसे फळ. स्वच्छ मनातून येणारी वर्तणूकच देवाला प्रिय असते. म्हणजे मन स्वच्छ असेल तर आपली वर्तणूक आपोआपच आपसुकच चांगली होते. आपण इतरांबरोबर वाईट वागत नाही. इतरांविषयी आपल्या मनात कोणतीही वाईट भावना, द्वेष भावना असणार नाही आणि अशी वागणूक देवाला अतिशय प्रिय असते. दुसऱ्यांना क्षमा करायला शिका, कारण राग मनाला अस्वस्थ करतो. हे खरे आहे. आपण मोठ्या मनाने इतरांना क्षमा करायला हवी. दुसऱ्यांना आपण माफ करायला हवं. त्यामुळे आपले मन स्वस्थ राहील आणि स्वस्थ मनातून चांगली वर्तणूक बाहेर निघते किंवा आपण इतरांशी चांगलंच वागतो. जो स्वतःला ओळखतो त्याची वर्तणूक आपोआप सुधारते. जो माणूस स्वतःला छानपणे, उत्तमपणे आणि खऱ्या पद्धतीने ओळखतो त्याची वर्तणूक आपोआपच सुधारते. म्हणजेच त्याला आपल्या वर्तणुकीमध्ये काय दोष आहेत हे पक्क समजतं आणि तो ते दोष दूर करण्याचा प्रयत्न करतो. वर्तणुकीत प्रेम असेल तर द्वेषाला जागा राहत नाही. म्हणजे आपले वागणे जर प्रेमदायक असेल तर आपल्या वागण्यामध्ये इतरांबद्दल द्वेष राहू शकत नाही. प्रेम आणि द्वेष हे एका ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून आपल्या वर्तणुकीत, आपल्या वागण्यात नेहमी प्रेम असायला हवे. म्हणजे द्वेष लांब जाईल. वाईट बोलणारा नव्हे, गोड वागणारा माणूस समाजात टिकतो. वाईट बोलणाऱ्या माणसापासून सर्वजण दूर राहणे पसंत करतात. याउलट जो माणूस गोडपणे वागतो त्याच्याबरोबर संबंध ठेवायला सर्वांना आवडते आणि तो माणूस समाजात लोकप्रिय होतो. त्याच्याशी सर्वजण जुळवून घेतात आणि त्याचा आदरही करतात. म्हणून माणसाने नेहमी गोड वागायला हवं. मनात कटुता ठेवल्यास वर्तन गोड राहू शकत नाही. आपल्या मनात ज्या पद्धतीचे भाव असतात त्याच पद्धतीने आपले वर्तन घडू शकते. आपल्या मनात कटुता असेल तर आपले वर्तन गोड राहू शकत नाही. आपल्या मनात वाईट विचार असतील तर आपल्या वर्तनातून ते स्पष्टपणे जाणवते. म्हणून मनात नेहमी गोड भाव, चांगले भाव ठेवायला. निरहंकारी वर्तन हीच खरी सज्जनता आहे. अहंकारी माणूस हा सज्जन होऊ शकत नाही. ज्या माणसाच्या वागण्यात, बोलण्यात अहंकार असतो तो कधीच सज्जन होऊ शकत नाही. त्यामुळे माणसाने अहंकार, गर्व बाळगू नये. कुणाचं मन जिंकायचं असेल तर सौम्य वागा. आपली वागणूक जर सौम्य असेल तर आपण समोरच्या व्यक्तीच्या मनात आपली जागा, आपले स्थान निर्माण करू शकतो आणि हे निर्माण झालेलं स्थान हे आदराचं असतं. वर्तणुकीनेच तुमचे संस्कार दाखवले जातात. तुम्ही ज्या पद्धतीने वागता, ज्या पद्धतीने बोलता, तुम्ही इतरांशी कशा पद्धतीने वागता त्यावरच तुमचे संस्कार ठरले जातात. तुम्ही चांगल्या संस्काराचे आहेत की वाईट संस्काराचे हे तुमच्या वर्तणुकीवरून लोकांना समजते. त्यामुळे आपली वर्तणूक ही नेहमी चांगली असायला हवी. इतरांना आदर देणारे हवे. इतरांना त्रासदायक ठरेल अशी वर्तणूक आपली असायला नको. दुसऱ्यांचा आदर करा,
तोच तुमचाही सन्मान आहे. आपण इतरांशी कसे वागतो, आपण इतरांना आदर देतो का, यावरच आपणाला समोरून त्या पद्धतीची वागणूक मिळत असते. आपण इतरांना जर आदर दिला तर तोही माणूस आपणाला आदर देईल. आपण त्याचा अनादर केला, समोरून त्या पद्धतीचीच वागणूक आपणाला मिळणार आहे. त्यामुळे इतरांचा आदर करा, म्हणजे तोच तुमचा सन्मान ठरेल. वर्तणुकीत सत्य आणि धैर्य असेल तर काहीच अशक्य नाही. एखादी गोष्ट आपणाला साध्य करायची असेल तर आपण सत्याच्या मार्गाने चालायला हवे, धैर्य धरायला हवे, संयम बाळगायला हवा. तर आपणाला जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही. आपल्या वागणुकीमध्ये सत्यता आणि धैर्य असेल, संयम असेल तर आपणाला ती गोष्ट नक्की मिळणार. वाईट वर्तनाने मिळवलेलं काहीही टिकत नाही. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठी आपण वाईट पद्धतीने, वाईट मार्गाचा अवलंब करून ती गोष्ट मिळवली तर ती गोष्ट किंवा ती वस्तू फार काळ आपणाकडे टिकत नाही. वर्तणुकीत सुसंस्कार दिसले पाहिजेत, तेच जीवनाचं सौंदर्य आहे. आपल्यावर झालेले संस्कार चांगले आहेत की वाईट आहेत हे आपल्या वर्तणुकीतून दिसत असते. आपल्यावर सुसंस्कार झालेत ते आपल्या वागण्यातून किंवा वर्तणुकीतून दिसायला हवे. तेच जीवनाचं खरं सौंदर्य आहे. दुसऱ्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करा, तीच खरी उदात्त वर्तणूक आहे. एखादा माणूस जर चुकीचे वागत असेल तर त्याच्या चुकांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करा, तेच मोठ्या मनाचे लक्षण आहे. वाईट वागणं म्हणजे स्वतःच्या मनाला शिक्षा देणं. आपण कसे वागतो, चांगले वागतो की वाईट वागतो हे इतर कोणालाही माहीत नसेल, पण आपल्या मनाला मात्र ते ठाऊक असतं. आपण वाईट वागलो तर आपले मन आपणाला सतत खात राहील. मनामध्ये नको नको ते विचार येतील. म्हणजे वाईट वागणं म्हणजे आपल्या मनाला शिक्षा देण्यासारखं आहे. त्यामुळे आपण नेहमी सतत चांगलंच वागायला हवं. दुसऱ्याचं भलं पाहण्यात आनंद शोधा, तीच उत्तम वर्तणूक आहे. सर्वात चांगली वर्तणूक म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या सुखात सुख शोधणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे. म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालं तर आपणाला आनंद व्हायला हवा आणि हीच वर्तणूक उत्तम वर्तणूक ठरते. संयमाने वागणं म्हणजे स्वतःवरच राज्य मिळवणं. जो मनुष्य, जो व्यक्ती संयमाने वागतो तो स्वतःवर राज्य मिळवतो. म्हणजे त्याचा स्वतःच्या मनावर, स्वतःच्या वागणुकीवर, स्वतःच्या बोलण्यावर, स्वतःच्या मनावर ताबा मिळवणे किंवा विजय मिळवणे. जो मनुष्य स्वतःवर विजय मिळवतो तो कधीही वाईट वागू शकत नाही. त्याच्या मनाला वाईट विचार शिवू शकत नाहीत. त्याची वर्तणूक ही वाईट असू शकत नाही. तो नेहमीच चांगले वागतो. तो इतरांचं भलं करतो. श्री स्वामी समर्थ.